भरपूर लोकांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायचे, पण त्यांना माहीत नाहीये कुठल्या फंडमध्ये, कुठल्या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आणि हा प्रश्न साहजिक आहे, कारण मार्केटमध्ये जर बघितलं आपण तर जवळ-जवळ 44 एएमसीज आहेत, म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या आहेत. आणि त्याच्यामध्ये 34 कॅटेगरीज आहेत आणि स्कीम बघितल्या तर जवळपास 1,500 पेक्षा जास्त स्कीम आहेत. त्यामुळं या व्हिडिओमध्ये आपण 2026 मध्ये टॉप परफॉर्मिंग म्युच्युअल फंड्स, येणाऱ्या काळामध्ये कुठल्या फंडमध्ये अपॉर्च्युनिटी आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ॲसेट ॲलोकेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे आणि एक आपण एक्झाम्पल पण देणार आहे की 10,000 ची एस-आय-पी कशा पद्धतीनं आपण कुठल्या फंडमध्ये, कुठल्या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. तर व्हिडिओची सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. सुरुवातीला आपण बघूया की हे फंड सिलेक्ट करताना कुठले-कुठले क्रायटेरिया वापरलेले आहेत. आपण ह्याच्यामध्ये अल्फा, शार्प रेशो, बीटा, स्टँडर्ड डिव्हिएशन, एक्सपेन्स रेशो या सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. या पोर्टफोलिओमध्ये कुठले स्टॉक फंड मॅनेजरने सिलेक्ट केलेले आहेत, येणाऱ्या काळामध्ये या फंडचा अप्रोच काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हे फंड सिलेक्शन केलेलं आहे. तर सुरुवातीला आपण लार्ज कॅप कॅटेगरीपासून सुरुवात करूया. लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये तुम्ही DSP लार्ज कॅप या फंडला गृहीत धरू शकता. याचे जर रिटर्न बघितले आपण तर मागच्या 5 वर्षामध्ये 13.87% रिटर्न आहेत. मागच्या 3 वर्षामध्ये 17.48% रिटर्न, मागच्या 1 वर्षामध्ये 8.67% रिटर्न आहेत. कारण की मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये स्टॉक मार्केटनं चांगलं परफॉर्म केलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला रिटर्न इथं कमी दिसत आहेत. पण DSP लार्ज कॅप फंडमध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी आहे. दुसरी कॅटेगरी जर बघितली आपण तर मिड कॅप कॅटेगरी आहे. तर मिड कॅप कॅटेगरीमध्ये निपॉन इंडियाचा ग्रोथ फंड आहे. याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. याचे जर रिटर्न बघितले आपण तर 5 वर्षामध्ये 23.28% रिटर्न आहे. 3 वर्षामध्ये 24.82%, 1 वर्षामध्ये 7.63% रिटर्न आहे. तिसरी कॅटेगरी आपण बघूया स्मॉल कॅप कॅटेगरी. तर याच्यामध्ये आपण बंधन स्मॉल कॅपला सिलेक्ट केलेलं आहे. बंधन स्मॉल कॅपने मागच्या 5 वर्षामध्ये ॲव्हरेज रिटर्न जर बघितलं तर इयर ऑन इयर 24.44% आहे. 3 वर्षाचं पकडलं तर 29%, 1 वर्षामध्ये 2.58%. म्हणजेच काय की मागच्या 1.5 वर्ष झालं मार्केट चांगलं परफॉर्म करत नाहीये, त्यामुळे या फंडचे जे रिटर्न आहेत ना ते आता सध्या तुम्हाला कमी दिसत आहेत. त्याच्यानंतरची जी कॅटेगरी आहे की आता सध्या अप ट्रेंडिंग कॅटेगरी आहे की याच्यामध्ये भरपूर लोकांना इन्व्हेस्टमेंट करण्याचा स्कोप आहे. कारण की या कॅटेगरीमध्ये काय आहे की फ्लेक्झी कॅप कॅटेगरी आहे की याच्यामध्ये काय की फंड मॅनेजर स्मॉल कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप कुठल्याही ॲसेट क्लासमध्ये कितीही पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. नॉर्मली याच्यामध्ये बघितलं आपण तर इक्विटीमध्ये 65% पर्यंत तो पैसा इन्व्हेस्ट करू शकतो आणि बाकीच्या अदर ॲसेट क्लासमध्ये तो बाकीचे पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. त्यामुळे याच्यामध्ये फंड मॅनेजरला जे आहे ती पूर्ण मुभा आहे की कुठल्याही कॅटेगरीमध्ये, कुठल्याही स्टॉकमध्ये तो कितीही पैसे इन्व्हेस्ट करू शकतो. तर या कॅटेगरीमध्ये टॉप परफॉर्मिंग HDFC फ्लेक्झी कॅप आहे. मागच्या 5 वर्षामध्ये 22.15% रिटर्न दिलेले आहेत. 3 वर्षामध्ये 21%, 1 वर्षामध्ये 13.88% रिटर्न दिलेले आहेत. त्याच्यानंतर जी कॅटेगरी आहे की ज्यांना टॅक्स सेव्हिंगसाठी करायची इन्व्हेस्टमेंट, त्यांच्यासाठी ELSS कॅटेगरीचा एक फंड मी तुम्हाला सजेस्ट करतो. SBI ELSS टॅक्स सेव्हर फंड. याचे जर रिटर्न बघितले 5 वर्षामध्ये 20%, 3 वर्षामध्ये 23%, 1 वर्षामध्ये 7% रिटर्न दिलेले आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी कॅटेगरी आहे की ॲसेट ॲलोकेशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे. आपण जर बघितलं तर मागच्या 1 वर्षामध्ये गोल्ड, सिल्वरने आउट परफॉर्म केलेले आहे. सिल्वरने जवळपास 170% रिटर्न दिलेले आहेत. गोल्डने आपण जर बघितलं जवळपास 75% पर्यंत रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे एकाच वर्षामध्ये एवढे रिटर्न दिलेले आहेत. मागच्या 3 नोव्हेंबरला सिल्वरची प्राइस म्हणजे 1,45,000 रुपये होती आणि आज जर बघितलं आपण जवळपास 1.5 महिन्यानंतर तर ती प्राइस 3,00,000 रुपयापर्यंत गेलेली आहे. त्यामुळं ॲसेट ॲलोकेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमचे पैसे जे आहेत ते सगळीकडं अलोकेट झाले पाहिजे. याच्यामध्ये SBIचा गोल्ड ETF आहे. याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्ट करू शकता डिजिटली गोल्डमध्ये. तुम्हाला फिजिकल गोल्ड घेण्याची गरज नाहीये. तुम्ही या म्युच्युअल फंडमध्ये SBI गोल्ड फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तुम्हाला सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करायचे असतील तर तुम्ही HDFC सिल्वरचा ETF आहे. याच्यामध्ये पण तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्ट करू शकता. त्याच्यानंतरची जी कॅटेगरी येते ती आहे काही इंटरनॅशनल फंड्स आहेत. इंटरनॅशनल फंड्सच्या बद्दल बोलायचं झालं तर मागच्या 1 वर्षामध्ये काही इंटरनॅशनल फंड्सने आउट परफॉर्म केलेलं आहे. म्हणजेच काय की तुम्ही ग्लोबल मार्केटमध्ये पण तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड केला पाहिजे. इंडियन मार्केटमध्ये ठीक आहे, पण ग्लोबल मार्केटमध्ये पण. त्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओचा 10% अमाऊंट तुम्ही इंटरनॅशनल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. एडेलवाईजचा US टेक्नॉलॉजी फंड आहे. NASDAQ 100 फंड आहे ICICIचा. या 2 फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. ॲक्सिसचा ग्रेटर चायना फंड आहे.
या तिन्ही फंडने मागच्या 1 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं रिटर्न दिलेलं आहे. याच्यामुळं काय होईल, की तुमचं ग्लोबल मार्केटमध्ये टोटली डायव्हर्सिफिकेशन होईल. म्हणजेच काय, समजा चायनाने परफॉर्म नाही केलं, तर यूएस करेल. यूएसने परफॉर्म नाही केलं, तर इंडिया करेल. तर या पद्धतीनं ॲसेट अलोकेशन असलं पाहिजे. मेन सब्जेक्टकडे येऊ, की आपल्याला 10,000ची एस-आय-पी लावायची आहे, तर ती कशा पद्धतीने लावली पाहिजे? तर लार्ज कॅपमध्ये आपण 2,000ची एस-आय-पी लावू शकतो. मी तुम्हाला फंड सजेस्ट केलेला आहे. मिड कॅपमध्ये तुम्ही 3,000ची एस-आय-पी लावायची आहे. त्याच्यानंतर स्मॉल कॅपमध्ये जर बघितलं आपण तर 2,000ची एस-आय-पी लावायची आहे. त्यानंतर फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही 1,000ची एस-आय-पी लावा. त्याच्यानंतर मल्टी ॲसेट ॲलोकेशन म्हणजेच काय, की तुम्ही गोल्ड आणि सिल्व्हर ई-टी-एफमध्ये पण ₹500-500 एस-आय-पी लावू शकता. म्हणजेच तुमच्या पोर्टफोलिओचा 10% अमाउंट जे आहे ते आपण गोल्ड ई-टी-एफमध्ये, सिल्व्हर ई-टी-एफमध्ये लावतोय. मगाच सांगितलं तुम्हाला एच-डी-एफ-सी सिल्व्हर ई-टी-एफ आणि एस-बी-आय गोल्ड ई-टी-एफमध्ये. आणि आपल्या पोर्टफोलिओचा 10% अमाउंट जे आहे ते इंटरनॅशनल फंड्समध्ये लावू शकतो. एडेलवायचा यूएस टेक्नॉलॉजी फंड आणि नॅसडॅक 100 मोतीलाल ओस्वालचा किंवा आय-सी-आय-सी-आयचा किंवा ग्रेटर चायना फंड ॲक्सिस बँकेचा. तर याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. अशा पद्धतीनं तुमचा एक पोर्टफोलिओ डिझाइन होतो. म्हणजेच काय होतं, की तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे तुम्हाला लाँग टर्ममध्ये याच्यामध्ये काही ना काही पर्सेंटेजमध्ये चांगले रिटर्न आणि एक स्टेबल रिटर्न मिळू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं, की एस-आय-पी डेट लावायची. 10,000ची एस-आय-पी झालेली आहे. आता एस-आय-पी डेट कशा पद्धतीने लावता येईल आपल्याला, की आपल्याला काय करायचं आहे, की 10,000 मधली 3,000ची जी एस-आय-पी आहे, ती आपल्याला 1 तारखेला गेली पाहिजे. त्याच्यानंतर 14 तारखेला जी आहे, त्यातली ₹4,000 14 तारखेला इन्व्हेस्ट झाले पाहिजेत आणि बाकीची उरलेली अमाउंट जी आहे, ती आपण 23 तारखेला एस-आय-पी लावू शकतो. म्हणजेच काय होईल, की या ज्या डेट आहेत, ह्या आपण हिस्टॉरिकल रिसर्च करून, स्टडी करून काढलेले आहेत. याच्यामुळं काय होईल, की नॉर्मल म्युच्युअल फंड समजा तुम्ही जर इन्व्हेस्ट केले, नॉर्मल एस-आय-पीज लावल्या 1 तारखेला, 2 तारखेला, 90% लोकं तशाच लावतात. पण जर हे डिव्हाईड जर तुम्ही डेट जर डिव्हाईड केल्या, तर लाँग टर्ममध्ये तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच 1% टू 1.5% पर्यंत रिटर्नवर फरक पडू शकतो. हे रिसर्च केलेलं आहे. म्युच्युअल फंड्स इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲसेट ॲलोकेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. असं का म्हणतोय मी? मागच्या 1 वर्षामध्ये जर तुम्ही ₹100 इक्विटी मार्केटमध्ये जर इन्व्हेस्ट केले असते, इंडियन स्टॉक मार्केटमध्ये, तर तुम्हाला काहीही रिटर्न मिळालं नसते. पण त्याच पद्धतीमध्ये जर तुम्ही काही पैसे इक्विटी मार्केटमध्ये, काही पैसे गोल्ड ई-टी-एफमध्ये, काही सिल्व्हर ई-टी-एफमध्ये, काही पैसे इंटरनॅशनल फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले असते. समजा इंडियन स्टॉक मार्केटने परफॉर्म नाही केलं, पण गोल्ड सिल्व्हरने केलं असतं, इंटरनॅशनल फंड्सने केलं असतं. पुढच्या वर्षी काय झालं असतं, की समजा इंडियन स्टॉक मार्केटने परफॉर्म केलंय, गोल्ड सिल्व्हरने नाही परफॉर्म केलं, तरीही तुमचा पोर्टफोलिओ प्लस राहिला असता. किंवा त्याच्या पुढच्या वर्षी काय झालं असतं, इंडियन स्टॉक मार्केटनी गोल्ड सिल्व्हरनी पण परफॉर्म नाही केलं, पण इंटरनॅशनल फंड्सनं केलेलं आहे. म्हणजेच काय, की लाँग टर्ममध्ये तुमचे जे रिटर्न आहेत ते स्टेबल राहतात. एक तुम्ही लक्षात घ्या, की ज्यावेळेस गोल्ड सिल्व्हर परफॉर्म करतं, त्यावेळेस इक्विटी मार्केट करत नाही. कधी-कधी काय होतं, की इंडियन स्टॉक मार्केट परफॉर्म करत नाहीये, पण यूएस स्टॉक मार्केट करतं. कधी-कधी काय होतं, की यूएस स्टॉक करत नाही, चायना मार्केट करतं. त्यामुळं आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे, ती ग्लोबल मार्केटमध्ये पण डायव्हर्सिफाईड पाहिजे. इंडियन स्टॉक मार्केटमधल्या वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये पण डायव्हर्सिफाईड पाहिजे. याचा तुम्हाला लाँग टर्ममध्ये नक्कीच फायदा होतो. ज्यांना कुणालाही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायची आहे आणि त्यांना या कुठल्याही गोष्टीचा नॉलेज नाहीये, त्यांच्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर डायरेक्ट कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. आम्ही तुम्हाला योग्य प्रकारच्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून घेऊ, कॅटेगरी चांगली सिलेक्ट करू आणि लाँग टर्ममध्ये कशा पद्धतीने तुम्हाला वेल्थ क्रिएट करता येईल, यासाठी नक्कीच हेल्प करू. धन्यवाद.